त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 29 सप्टेंबरचा भाग तुम्ही बघत आहात. तर मंडळी, मालिकेमध्ये चांगला जबरदस्त तमाशा रंगलाय. युगंधर खोटं बोलला म्हणून रम्याने त्या गोष्टीचा फायदा घेतला आणि मानिनीला इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. ती मानिनीला म्हणते, तुला चांगलं माहितीये मामी या घरात कोण किती आणि कसं कसं खोटं बोलतं. बोल मामी, तू आमची शिक्षा माफ करतेस की नाही, बोल. आणि मग मानिनी वैतागून म्हणते, ठीक आहे, केली तुमची शिक्षा माफ. आणि मग काय, रम्याला हेच हवं होतं. रम्याने वस्तुस्थितीचा फायदा घेतला आणि कसं त्या मानिनीला कमकुवत दाखवलं की तुझी पोरं तर खोटंच बोलतात, मग कशाला आम्हाला शिक्षा करत फिरतेस. मानिनी जरा स्वाभिमानी आहे, त्यामुळे मानिनीला त्यांची शिक्षा माफ करावीच लागली. रम्या म्हणते, नक्की ना आमची शिक्षा माफ केली मामी. मग ही मानिनी म्हणते, होय. मग काव्या म्हणते मध्ये, मानिनी काकू हे काय बोलताय तुम्ही. मग मानिनी काव्यावर चिडते आणि म्हणते, मी जे काय करते ना ते बरोबर मला माहिती आहे काव्या, जसं तू करतेस ना ते तुला माहिती आहे ते. आता घरच्यांना काही काव्याचं आणि मानिनीची भानगड माहिती नाहीये, तर घरचे सगळे संभ्रमात पडलेत की या दोघी काय बोलताय. मग काव्या म्हणते, हे बघा काकू, माझं म्हणणं एवढंच माहिती होतं की खोटेपणा. आता मानिनी तिला तिचं वाक्य पूर्ण करू देत नाही आणि म्हणते, खोटेपणाला सीमा नसते ग काव्या. अगं त्याला सीमा पण नसते. नाही, ही लपवाछपी शिक्षा करण्यासारखी आहे, ती लपवाछपी सोडून देण्यासारखी आहे. असं कधी होत नसतं ग खोटेपणामध्ये. पार्थ तर त्याच्या आईकडे पाहतच राहतो, पार्थला काहीच माहिती नाहीये. मानिनी म्हणते, खोटं हे खोटंच असतं काव्या, खोट्या नाण्यासारखं सगळ्या बाजूनी ते खोटं असतं. आता ही नंदिनी पण नुसती पाहतच राहते मानिनीकडे. मानिनी म्हणते, मला वाटतं दुसऱ्या कोणाला आरसा दाखवण्यापेक्षा आपण सगळ्यांनी स्वतः एकदा आरशात बघूयात आणि स्वतःच्या नजरेला नजर देऊन विचारूयात, आपण काय करतोय, किती खोटं बोलतोय, काय काय लपवतोय. आता मात्र सगळे टेन्शनमध्ये. प्रत्येकाला वाटतं ही अशी का बोलते, पण काव्याला कळलंय की मानिनी अशी का बोलते. मध्ये जाता ही रम्या म्हणते, म्हणजे मामी तू आमची शिक्षा रद्द केलीस ना, आता आम्ही पूर्वीसारखं राहू शकतो ना. मानिनी चिडते आणि म्हणते, हो हो, केली तुझी शिक्षा माफ. सांगितलं ना एकदा, ज्याला जे करायचंय त्यांनी ते करा. कंटाळले मी आता, थकले मी आता. सगळ्यांना समजावून सांगून वाटेल ती थेरं करा. तुम्हाला जे करायचंय ते करा. लपवाछपवी करा, अंधारात ठेवा मला, प्रेमात पडा, अभ्यास करा, काय करायचं ते करा. आता ही मानिनी काव्याबद्दल बोलते, हे थोडी थोडी हिंट पार्थला लागली आहे. मानिनी म्हणते, ना मला आता कोणाचा न्याय करायचा आहे, ना आता कोणाबद्दल काहीही बोलायचंय. ज्याला जसं वागायचंय त्यांनी तसं वागा, वाटेल ते करा. आता लगेच ही रम्या येते आणि म्हणते, थँक्यू मामी, आमची शिक्षा माफ केलीस. मी आईला जाऊन सांगते. मानिनी तिच्याकडे रागाने बघत असते. आता काव्याच्या लक्षात आले हे सगळं आपल्यामुळे ही मानिनी चिडते वगैरे वगैरे, पण ती या क्षणाला काहीच बोललेली नाहीये. आता रम्या खुश होते आणि निघून जाते तिच्या खोलीत. पार्थ म्हणतो, आई तू हे सगळं काय केलंस. अगं तुला माहित होतं ना की ह्या दोघी जणी काय शिक्षा भोगताय. अगं आई मला सांग, त्या दोघींनी सुधारावं म्हणून आपण त्यांना शिक्षा केली होती ना. रम्याच्या वागण्या बोलण्यावरून तुला वाटते तुला ती सुधारली असेल. हे बघ आई, मला काही तुझा निर्णय आवडलेला नाहीये. तू त्यांना माफ करायला नको होतंस. तूच मला म्हणालीस ना मगाशी की वसू आत्या चक्कर यायचं नाटक करत होती आणि अशा नाटकी लोकांना तू माफ केलंस आई. आता मानिनी वैतागून म्हणते, दुसरं काय करू मी पार्थ. अरे ती रम्या काय बोलली तुला कळलं नाही का. युगने लपवाछपवी केली म्हणून ती म्हणाली ना की मी तुझा भाव करते. मग अशा वेळेला मी काय करणार होते सांग बरं. युग खोटं बोलल्यामुळे मी कात्रीत पकडल्या गेले ना रे. आणि या सगळ्याचा बाऊ करून रम्याने बरोबर स्वतःला माफ करून घेतलंय. पण मी कोणत्या जीवावर तिची माफी नाकारू, सांग ना मला पार्थ, सांग. हे मात्र मानिनीचं बरोबर आहे. आता हे मिथून काका म्हणतात, अहो वहिनी, तुम्ही म्हणाला होतात ना वसुताईला आणि रम्याला शिक्षा द्यायचा अधिकार नंदिनीचा आहे. मग त्यांची शिक्षा माफ झाल्यानंतर तुम्ही तिला विचारलं पण नाही, असं कसं वहिनी. त्यावर आता मानिनी मिथून काकाला उत्तर देते, भाऊजी नंदिनीला विचारू म्हणता, पण युगने जे पराक्रम केले ते तर नंदिनीला माहीत होते आणि नंदिनीने ते आपल्यापासून लपवले. या घरामध्ये सगळ्यांना काय झालंय काही कळत नाहीये मला. हजारदा सांगितलं मी की या मायबापापासनं काही लपवू नका, पण नाही. या घरामध्ये प्रत्येकाला काही ना काही लपवायचंय, लपवाछपवी करायचीच आहे. प्रत्येकाची आपापली सिक्रेट्स आहेतच आहे. नंदिनी म्हणते, असं का बोलताय तुम्ही आई, कोण लपवाछपवी करताय, तुमचा गैरसमज झालाय आई. खरं सांगू प्रेक्षकांनो, मला ना असं वाटतंय की मानिनी विनाकारण डोक्याला ताण करून घेतीये. सिक्रेट तर प्रत्येकाचे असतातच. आय थिंक सो जे मानिनीसाठी योग्य आहे तेवढ्या सिक्रेटचा मानिनीने विचार करावा ना.
उगाचच कुठल्याही गोष्टीचा बाऊ करून तिने सगळ्या घराला वेठीस धरले, असं एक माझं वैयक्तिक मत आहे बाबा. बरोबर आहे मानिनीचं, आपल्या मुलांची काळजी वाटतेच, पण ती काळजी कुठल्या मर्यादेपर्यंत करावी. पार्थ काही कुकुलं बाळ नाहीये, त्याचं भलं बुरं त्याला कळतं. त्यामुळे मानिनी जरा जास्ती डोक्याला ताण घेते असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो? तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय वाटतं यावर? तुमची मतं मला आवर्जून कळवा हं. आता नंदिनीने असं बोलल्यावर मानिनी म्हणते, नंदिनी आता मला ना याचं एक्सप्लेनेशन द्यायचं नाहीये. मला कळेनासं झालंय की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे या घरामध्ये. आता माझ्यात ताकदच उरलेली नाहीये तो विचार करण्याची. त्यावरती मिथुन काका म्हणतात, अहो वहिनी असं का बोलताय अचानक? तुमच्यापासून कोणी काही लपवत आहे का? नाही, कोणी कोणापासून काही लपवत आहे असं वाटतंय का तुम्हाला? असं असेल तर सांगा ना वहिनी स्पष्टपणे. आता त्यावर मानिनी म्हणते, जाऊ द्या ना भाऊजी, झाकली मूठ 1.25 लाखाची. मानिनीला ते सिक्रेट ओपन पण करायचं आहे, काव्याला टॉर्चर पण करायचं आहे, काव्य आणि पार्थला एकमेकांपासून दूर पण ठेवायचं आणि सिक्रेट सांगायचं पण नाहीये. नाउ दिस इज टू मच. मला तर वाटायला लागलंय मानिनी तमाशा करण्यासाठी काहीतरी कारण शोधते, असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो? तर असो, आता पार्थ म्हणतो, आई हे काय बोलतेस तू? तुझ्यासारखी स्पष्ट वक्ती बाई आज गोल गोल फिरून बोलते. तुझं बोलणं आम्हाला किती कन्फ्यूज करते कळतंय का तुला? असो, तुला काही सांगायचं नाहीये वाटतं, पण तू शांत झाली की बोल सगळं, अशी अपेक्षा आहे तुझ्याकडनं. बोलशील नाही, मला राहवत नाहीये म्हणून एक स्पष्ट बोलतो तुला. काय आहे ना, तू जरी माफ केलं असेल वसू आत्याला आणि रम्याला, तरी मी माफ करणार नाही आणि माझे बाबाही माफ करणार नाहीये. तुला माहीत होतं आई, वसू आत्याने आणि रम्याने काव्य आणि नंदिनीला किती टेन्शन दिलंय, किती भोगलंय त्या दोघींनी. आता मात्र या नंदिनीच्या डोक्याला शॉट गेला बरं का. म्हणजे तिचं डोकं बनकलं. तिला असं वाटतंय की काही झालं तरी आपल्या पोरांनाच महत्त्व द्यायचंय. आता बघा कशी बोलते, मानिनी मोठ्या टेचात बोलते ना की मी सासू नाहीये, आई आहे, आणि भेदभाव कशी करते बघा. आता लगेच ती पार्थला उत्तर देते, अरे बाबा तू पण भोगलंय, त्या दोघींनीच नाही भोगलंय. अरे मूर्खा, सगळ्यात जास्ती तू भोगलंय रे. आता ती पार्थला असं उत्तर देते, तेव्हा नंदिनी आणि काव्या पाहतच राहतात मानिनीकडे. मानिनी म्हणते, मला तर वाटायला लागलं उगाच तुला बोल्यावर चढवलं. काही आहे ना, एक ग्लासच मारला होता ना त्या दिवशी मला. नाही, काचेचाच ग्लास मारला होता, जीव नव्हता घेतला कोणी माझा. पार्थ म्हणतो, आई काय बोलते? मानिनी म्हणते, मला एवढंच म्हणायचंय पार्थ, या घरात सगळ्यांना नियम सारखाच असायला हवा. प्रामाणिकपणे राहायचंच असेल तर सगळ्यांनी प्रामाणिकच राहावं. घराच्या बाहेर लबाडी करायची आहे तर सगळ्यांनीच करा ना, वाटेल ते करा. आता मानिनी असं बोलते तेव्हा कोणाला काही समजे नाही, का एवढी आरडाओरडा करतेय. सगळ्यांच्या डोक्याला फक्त एकच प्रश्नचिन्ह आहे, पण काव्याला कळलंय मानिनी असं का बोलते ते. या मानिनीचा झालेला गैरसमज या मालिकेतला अतिशय मोठा अतिशोक्तीचा भाग वाटतोय प्रेक्षकांनो मला. कारण एकीकडे मानिनी लईच प्रेमळ दाखवली बाबा, आणि एकीकडे एवढी आगदावणी दाखवली की त्याचं काही सीमा नाहीये. नेमका मानिनीचा स्वभाव काय आहे हे कळण्याच्या पलीकडे गेलेलं आहे सगळं. तर असो, मालिका म्हटलं की फक्त तमाशा, दुसरं काहीच नाही. तर आता मानिनी तनतन फनफन करते आणि युगंधरचं ते मार्कशीट त्याच्या हातात टेकवून चालली जाते. इकडे हा जीवा कुठल्या तरी कॅफेमध्ये त्याचं काम करत बसलेला असतो आणि आता त्याचं लॅपटॉपचं चार्जिंग संपून जातं आणि तो नेमका ते चार्जर पॉईंट विसरलाय आणि तो इकडे तिकडे शोधत असतो, पण त्याने ते आणलेलं नसतं. त्यामुळे तो तिथे कॅफेमधल्या रिसेप्शनिस्टला विचारायला जातो की तुमच्याकडे चार्जर आहे का, आणि तिथे बसलेल्या बऱ्याच जणांना चार्जरबद्दल विचारपूस करतो, पण कोणीच लॅपटॉपचे चार्जर त्याला देत नाही. आणि इथे ना प्रेक्षकांनो, मालिकेतला जो मोठा ट्विस्ट आहे ना तो ओपन झालाय. इथे तुम्हाला माहिती आहे का, हा जो म्हणजे जीवाचा बाबा आहे ना, त्याचा हा तिसरा मित्र आलेला आहे. तो येतो आणि जीवाला चार्जर देतो. जीवा जरा सरप्राईज होऊन म्हणतो, तुम्ही इथे? आता तुम्हाला एक सगळ्यात मोठा सस्पेन्स सांगते जो तुम्हाला कोणीच सांगणार नाही. वसू आत्या ज्या XYZ व्यक्तीशी फोनवर बोलताय ना, आय एम डॅम शुअर की ती XYZ व्यक्ती आहे ना, ती म्हणजे या विक्रमचा हा तिसरा मित्र. म्हणजे जे कोणी मालिका सुरुवातीपासून बघत असेल ना, त्यांना माहित असेल की 3 मित्रांची गोष्ट दाखवली होती सुरुवातीला, त्यातला हा शेवटचा तिसरा मित्र आहे. आणि या मित्राच्या पोरीला पार्थशी लग्न करायचंय बरं का. ती तर नंतर गायबच दाखवली. तिने नंदिनीवरती जीवघेणा हल्ला केला होता जेव्हा ते शॉपिंगला गेले होते लग्नाच्या तेव्हा. तुम्हाला माहित असेल तर सांगा, थोडंसं लांबवून सांगितलं तुम्हाला, आठवून द्यायचं होतं म्हणून. तर रम्या खुश होऊन या वसू आत्याला सगळं काही सांगते की आई आपली शिक्षा माफ झाली. मग वसू आत्या म्हणतात, अगं हो मला कळलंय, मी इथे कान देऊन ऐकत होते, तेवढे शार्प आहेत माझी कान. मी ऐकत होते रम्या सगळं. अगं एखादा प्राणी जेव्हा बेसावध असतो ना तेव्हाच वाघ त्याच्यावर झडप घालतो, तसंच तू मानिनी बेसावध असताना झडप घातलीस, योग्य वेळेला योग्य मुद्दा उचललास ना, त्यामुळेच मानिनीने आपली शिक्षा रद्द केली. तिला पर्यायच उरला नव्हता ग.
रम्या म्हणते हो ना, आपल्या डोक्यात होतं की युगला एक्सपोज करायचं, पण सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने आल्या सहज. मग लगेच वसू आत्या म्हणतात सहज नाही रम्या, तू पोट तिडकीने बोललीस म्हणून हा क्षण आपण अनुभवतोय. त्यावर रम्या म्हणते आई मी एवढं सगळं परफेक्टली केलं. वसू आत्या म्हणतात हो खरंच रम्या, अगं तुझा अभिमान वाटतोय मला. तू एवढी बेधडक वागलीस आणि अशी भिडलीस ना घरच्यांना की माझी काळजीच मिटवली बघ तू. आता रम्या म्हणते आई तू तर काळजी करूच नकोस, तू बघच हळूहळू कशी नांगी ठेचते मी एकेकाची. त्या काव्याला आणि नंदिनीला तर पळता भुई करून सोडणारे मी. आता वसू आत्या म्हणतात संधी आपल्याकडे चालून आली आहे रम्या असं समज आता. काय प्रेक्षकांनो, मालिकेत काय आदर्श दाखवतात. आई मुलींना चांगल्या संस्काराची धडे देते आणि वसू आत्या मुलीला कावेबाजपणा करायची धडे देते. काय या बाबतीत बोलणार आपण, किती मोठा प्रश्नचिन्ह आहे बघा बरं. असो, मालिका म्हणायचं आणि सोडून द्यायचं. आता मानिनी जाऊन खोलीत रडते तेव्हा नंदिनी येते तिच्याजवळ आणि तिला समजवायला लागते. आई काय झालं, बोला ना माझ्याशी. मानिनी तिला पण ॲटिट्यूड देऊन म्हणते जा ना नंदिनी इथून, अगं मला नाही बोलायचंय तुझ्याशी. नंदिनी म्हणते आई प्लीज असं काय करता, मुलीच्या हक्काने एका आईशी बोलायला आली आहे मी, बोलू का. त्यावर आता मानिनी चिडते आणि म्हणते या हक्काने आज आली का गं बोलायला माझ्याशी. अगं ज्या हक्काने तू आत्ता आली ना त्याच हक्काने युगबद्दल तुला कळलं तेव्हा यायचं असतं ना, तेव्हा नाही आलीस तू. काय ग नंदिनी, तू माझ्यापासून गोष्टी लपवल्यास. युगबद्दल जे घडले ते त्याच्या आई वडिलांना कळवावं असं वाटलं नाही तुला नंदिनी. तू अशी लपवाछप्पी करशील असं वाटलं नव्हतं मला. माझा मुलगा, माझा नवरा, यानंतर मी कोणावर विश्वास ठेवला असेल ना तर ती तू आहे नंदिनी. अगं तुला वाटलं नाही माझ्या मनात काय विचारी लपवाछप्पी कळल्यावर. आता पुन्हा वसू आत्या आणि या रम्याचा सीन त्यांनी मध्ये दाखवलाय. वसू आत्या रम्याला शिकवतायत अगं रम्या बदलाचे वारे आपल्या बाजूने वाहत आहेत. रम्या म्हणते आई तू कशावरून बोलतेस हे सगळं. मग आता या वसू आत्याने रम्याला आठवून दिलं की तू जेव्हा माफ करून घेत होतीस आपली शिक्षा तेव्हा ही मानिनी काव्याला कशी उलट बोलली. म्हणजे काव्या तिची लाडकी आहे तरी सुद्धा तिने काव्याचा अपमान केला आणि ती काव्याला काय काय बोलली. आता ते पुन्हा सगळं आठवून दिलं त्यांनी प्रेक्षकांनो की मानिनी काय काय बोलली होती काव्याला. रम्या म्हणते हो ग आई तुझं बरोबर आहे. मग वसू आत्या म्हणतात अगं आत्तापर्यंत मानिनी एवढ्या रुक्ष शब्दामध्ये कधीच काव्याला बोलली नाही. काव्या तर तिची लाडकी आहे ना, मानिनीने तिच्यावर का चिडावं. विचार कर रम्या, गडबड आहे काहीतरी, मोठी गडबड आहे. मला एक सांग, मानिनी जेव्हा बोलत होती तेव्हा ती नजरेला नजर देत होती का काव्या. तर आता ही रम्या आठवते आणि म्हणते नाही ग आई अजिबात नव्हती बघत. मानी तिच्यावर खेकसत होती तरी काव्या काहीच बोलली नाही. नाही म्हणजे आता तू जेव्हा विचारते मला तेव्हा मला रिअलाइज होते आई की मामीच्या वागण्या बोलण्यात फरक पडलाय. वसू आत्या म्हणतात करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. तू जेव्हा निघून गेलीस ना रम्या तेव्हा मानिनी काय म्हणाली, तिचा नात्यांवरचा विश्वास हरला आणि अविश्वास जिंकला. याचाच अर्थ तिचा मोठा विश्वासघात झालाय हे नक्की. आता मात्र रम्या म्हणते हो ग आई बरोबर बोलते तू. वसू आत्या म्हणतात मानिनी आतून दुखावली गेलीये पुन्हा एकदा. हा प्रकार काय आहे ना ते शोधून काढ रम्या, ते आपल्याला कळलंच पाहिजे. या दोघींना काही कामं धामं नाही प्रेक्षकांनो, बस घरच्यांच्या विरुद्ध कटकारस्थानं करायचे आणि बस त्याच्यावर आपलं प्लॅनिंग करत राहायचं. असे घरात जर लोक असले तर घराचं वाटोळं निश्चित आहे. तर बघा इकडे मानिनी नंदिनीला म्हणते जाऊ दे बाई नंदिनी, मी काय वेगवेगळ्या माणसांशी बोलते, मला नाही बोलायचं बाई, जा बरं तू इथून. नंदिनी शेवटी म्हणते आई चिडू नका ना, शांत व्हावं ना, शांत व्हा ना. तुमचा राग घालवायची एक आयडिया आहे माझ्याकडे, तुम्ही उलटे आकडे मोजा बरं. 10, 9, 8. आता नंदिनी असं बोलत असते तेव्हा जोरात चिडते मानिनी आणि म्हणते गप्प बस ग नंदिनी, काय त्या काव्याच्या फालतू आयडिया माझ्यावर वापरतेस आणि तू जा बरं तू इथून नंदिनी. तरी पण नंदिनी मानिनीच्या पुढे पुढे करून म्हणते आई हे बघा तुम्ही असं नका ना वागू माझ्याशी. मला सांगा युगने मला सगळं सांगितलं मी कसं तुम्हाला येऊन सांगणार होते. नाही म्हणजे मी असं डायरेक्ट सांगितलं असतं तर युगचा विश्वास मी गमावला असता ना. आणि तसंही घरात एरवी मागे म्हणजे सतत काही ना काही घडतंय, मला कळलं नाही मी कसं बोलू. नाही युगचं ब्रेकअप आत्ताच झालंय 2 दिवसापूर्वी. मी हे सगळं तुम्हाला सांगण्यापेक्षा युगने धाडस करावं, त्याने तुम्हाला येऊन सांगावं अशी माझी अपेक्षा होती आई. सगळ्या प्रकरणातनं युगने बाहेर पडावं आणि त्याने तुम्हाला स्वतः येऊन बोलावं असं वाटत होतं. पण हे सगळं अशा चुकीच्या पद्धतीने बाहेर पडेल असं वाटत नव्हतं मला. त्यावर मानिनी म्हणते कसं असतं ना नंदिनी, आपण निश्चिंत असतो, सगळं उत्तम चाललंय असं वाटत असतं आपल्याला, तसं डोळ्यांना भासत असतं आणि अचानक एक दिवस आपल्या पायाखालची जमीन सरकते ग नंदिनी, तेव्हा सगळं संपलेलं असतं नंदिनी, सगळं संपलेलं असतं. आता मानिनीला काव्याचं अफेअरबद्दल आठवतं आणि तिला अजून टेन्शन येतं.
प्रेक्षकांनो, मगाशी म्हटलं ना, की मानिनी खूपच खोलात जाते बाबा. पार्थ काही कुकुलं बाळ नाहीये आणि काव्या पण नाही. आता शेवटी त्यांच्या नशिबात जे आहे ते होईलच. काळजी करा, स्वाभाविक आहे. मुलांची काळजी वाटणं हे खूप स्वाभाविक आहे. पण त्याचा एवढा बाऊ करणं हे चुकीचं वाटतंय मला. बरं, नेमकं जर या मानिनीला त्रास होतोय तर तिने पटकन कोणाला तरी सांगून टाकावं. असं टॉर्चर करायची गरज नाहीये ना. असो बाबा, यावर प्रत्येकाची आपापली मतांतरे असू शकतात बरं का. मला काय वाटलं ते मी तुम्हाला फ्रँकली सांगितलं. तर नंदिनी आता प्रेमाने जवळ बसते या मानिनीच्या आणि म्हणते, काय झालंय आई, काही त्रास होतोय का तुम्हाला? मग मानिनी म्हणते, हे बघ नंदिनी बाई, आपलं जग विस्कटून जातं ग. अगं, माझं जग म्हणजे माझी मुलं आहेत ग नंदिनी. माझ्या मुलांच्या डोळ्यात मला पाणी नाही बाई दिसणार. तुला वाटत असेल आई म्हणून ही बाई फारच मूर्ख आहे वगैरे वगैरे, वाटूच शकतं तुला, हरकत नाहीये बाई. पण माझ्या मुलांसाठी मी आई म्हणून आहे ती अशी आहे बाई. आता मानिनीने जे ते कबूल करून टाकलंय. आता या म्हणतात, हे बघ नंदिनी, माझ्या तुझ्याकडनं एवढ्याच अपेक्षा आहे की बाई तू मला निराश करू नको. तुझ्यावर विश्वास आहे माझा. असं वाटतं मला की तू माझ्यापासून काही लपवणार नाही. मला कळतं तू मला असं लपवाछपवी नाही करणार. तू फक्त आई म्हणत नाही तर मानते सुद्धा आई मला. नंदिनी, आपल्या माणसाने लपवाछपवी केली ना बेटा तर आपण हरल्यासारखं वाटतो ग. असं जेव्हा नंदिनी बोलते तेव्हा मानिनी बोलते तेव्हा नंदिनी हा गिल्ट स्वतःवर घेते. आता मानिनी काय जे बोलायचंय ते बोलून गेली आहे. काय झालंय, मानिनीला गरजेपेक्षा जास्ती गोष्टी कळल्यात, त्यामुळे ती दुखावली गेली आहे आणि तिची रिॲक्शन जरा हायपर आहे प्रेक्षकांनो. एवढंच काय ते झालंय आणि नेहमीप्रमाणे मालिकेत जो तमाशा रंगायचा आहे तो रंगतोय. तर अशा पद्धतीने हा एपिसोड त्यांनी पूर्ण केलाय. पण नंदिनीच्या मनात आता शंकेची पाल चुकचुकली आहे. नंदिनीला वाटतंय आई एवढ्या हर्ट झाल्यात कुठल्या तरी गोष्टीवरनं आणि आईना जेव्हा कळेल की मी आणि जीवा घटस्फोट घेतोय तेव्हा मी पण तर त्यांच्यापासून ही गोष्ट लपवतीये ना. आता आमच्या दोघांचा घटस्फोट आईंना कळला तर बापरे, म्हणजे आईंचा नात्यांवर तर विश्वासच बसणार नाही कधीच. आता नंदिनी हे विचार करते आणि तिला आता भीती वाटायला लागते. तर असो, आजचा एपिसोड इथे संपला बरं का. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला एपिसोडमधला अगदी शब्द न शब्द सांगितलाय. लाईक करायला विसरू नका. काल जरा गावाच्या देवीकडे गेले होते त्यामुळे सुट्टी घेतली. तर बघा, पुढच्या भागामध्ये आपण काय बघतोय की हा जीवा खूप खुश होतो आणि नंदिनीला मिठी मारत म्हणतो, नंदिनी मला फंडिंग मिळालंय, हे तुझ्यामुळे झालंय. नंदिनी म्हणते, हो जीवा, हो मी तुमच्या मागे कायम असणार आहे. जीवा म्हणतो, तू मला माझ्या मागे नाही, माझ्या सोबत हवी आहेस. आता ते दोघं एकमेकांना मिठी मारतात हे त्यांना कळतच नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा ते भानावर येतात. पार्थच्या भावना अनावर झाल्यात म्हणून तो आता काव्याला तिच्या बेडरूम मध्ये भेटायला जातो आणि नेमकी मानिनी तिथे पोहोचते आणि पार्थला समजावून सांगते आणि म्हणते, चल पार्थ, मी बोलते तुझ्याशी, असं म्हणून त्याला घेऊन जाते आणि जाता जाता काव्याला धमकी देते, काव्या, माझ्या मुलाचा हात पकडायचा नाही हा, तुला शेवटचं सांगते. आता ती जेव्हा अशी धमकी देते तेव्हा काव्याला खूपच ऑकवर्ड फील होतं बरं का. तर असो, मानिनीला वाटते की पार्थ काही काव्यामध्ये इमोशनली गुंतू नये म्हणून मानिनी काव्यापासून पार्थला लांब ठेवते. असा होता आजचा तमाशा. हो प्रेक्षकांनो, तमाशाच म्हणावा लागेल. तर बघूयात पुढे काय काय घडतंय अजून मालिकेमध्ये. आजचा एपिसोड आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा. असे खूप प्रेक्षक आहेत ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करून आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आज लपंडाव मालिकेचा रिव्ह्यू येईल आणि TTMचा भाग अजूनही आलेला नाहीये. आजचा एपिसोड उशिरा येणार आहे. जेव्हा आला तेव्हा लगेच देईल. आजचा हा लग्नानंतरचा कसा वाटला रिव्ह्यू कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या मंडळी. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.